नमस्कार मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना. गुड आफ्टरनून. चला, बरेच जण वाट पाहत बसलेले आहेत. बरेच जण म्हणत आहेत सर सुरू करा की स्टार्ट स्टार्ट स्टार्ट. वा, खूप जणांच्या कॉमेंट्स इथं येत आहेत, सर आज क्लास नाही होणार का? अरे मित्रा, 5 मिनिट तरी वेटिंग करत जा. 5-6 मिनिट तरी मला काहीतरी ॲडजस्टमेंट करायची असते. आणि आज जर तू दुसऱ्या कुठे जर कॉमेंट जर केला ना आलतू फालतू, तर तुला आज ब्लॉक करून टाकतो बघ. आज स्पष्ट सांगतोय. वैशाली मिरजगावे कोणीतरी मुलगा आहे हा फालतू. ओके, तर चला. नमस्कार मित्रांनो, जिनियस सायन्समध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आता आपण इथं सुरुवात करत आहोत आज हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. म्हणजे लक्षात घ्या, हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस. आपण जो चॅप्टर आज घेत आहोत, हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. मित्रांनो, मराठी मीडियमची मुलं आणि इंग्लिश मीडियमचे मुलं, सेमीचे मुलं, सर्व मुलांना उपयोगी पडेल अशाच प्रकारचं मी टीचिंग देणार आहे आणि टीचिंग देत आहे. यानी कि जो कुछ भी मराठी मीडियम के बच्चे, इंग्लिश मीडियम के बच्चे, हिंदी मीडियम के बच्चे, जो कुछ भी मीडियम के होंगे, सबको इसका बेनिफिट हो जाएगा. इस तरह से मैं इसको पढ़ाने की कोशिश कर रहा हूँ. मेरी हिंदी उतनी स्टैंडर्ड नहीं है, फिर भी मैं ट्राई कर रहा हूँ, सब बच्चों के लिए ट्राई कर रहा हूँ. आगे चल के ये मैं भी अच्छी तरह से हिंदी बोल पाऊंगा. वैसे तो अच्छी धीरे धीरे मैं अच्छी तरह से बोलने की प्रैक्टिस हो रही है मेरी. देखो, आपके सामने कुछ मैं इमेजेस यानी कि कुछ फिगर्स आपके सामने मैं यहाँ रखा हूँ. यानी कि देखो, कुछ साइंटिस्ट के ये इमेजेस हैं. यानी कि बहुत सारे साइंटिस्ट हैं. देखो, ये एक साइंटिस्ट है, यहाँ दूसरे साइंटिस्ट है और तीसरे है. इस तरह से बहुत सारे साइंटिस्ट के इमेजेस यानी कि उनकी फ़ोटो मैंने आपके लिए यहाँ लेके रखी है. यानी कि ये जो साइंटिस्ट है, इन्होंने हेरिडिटी हो या हेरिडिटरी चेंजेस हो, यानी कि कुछ जेनेटिकल चेंजेस हो, इसके बारे में उन्होंने कुछ ना कुछ खुद का योगदान देने की कोशिश की है. तो इस तरह से ये जो आपके सामने जो इमेजेस है, ये इमेजेस के बारे में अभी हम जानने वाले हैं, थोड़ा सा लर्न करने वाले हैं. देखो, एक्सप्लेन समरी ऑफ हिस्ट्री ऑफ जीनेटिक्स. यानी कि क्या? समरी ऑफ हिस्ट्री ऑफ जीनेटिक्स. यानी कि जीनेटिक्स के हिस्ट्री के बारे में अब यहां थोड़ा सा हम पढ़ने वाले हैं. यानी कि बहुत सारे साइंटिस्ट है, उन्होंने खुद का जो कुछ भी उन्हें जो कुछ भी फील हुआ, यानी कि उन्होंने जो कुछ भी ऑब्जर्वेशन किया, जो कुछ भी स्टडी किया, उन्होंने अपने खुद के थ्योरी में उन्होंने एक्सप्लेनेशन देने की कोशिश की है. तो यहां मैं आपके सामने इन साइंटिस्ट के बारे में मैं आपको बहुत अच्छी तरह से बताने की कोशिश कर रहा हूं. देखो, अपने किताब में एक पैराग्राफ के बारे में, यानी कि कुछ पैराग्राफ्स दिए हैं. यानी कि इन पैराग्राफ्स को मैंने छोटे छोटे बीट्स में, और जो कुछ भी साइंटिस्ट थे उनके फोटो यहां आपके सामने मैं देने की कोशिश किया है. बोलो, मैं दे रहा हूं, मैं बहुत भारी हूं, मैं बहुत टैलेंटेड हूं, मैं ऐसा कभी नहीं बोलता. मैं शुरू में ही आपको मैंने बता दिया है कि मेरे ये नॉलेज का, ये साइंस बहुत बड़ा है और साइंस में नॉलेज बहुत ही वास्ट है, और उसमें से खाली एक स्पून ऑफ नॉलेज मेरे पास है. लेकिन आपको जितना चाहिए उतना देकर भी यानी कि बाकी बचेगा, इतना नॉलेज मेरे पास है. म्हणजे मी लय भारी आहे, मी लय टॅलेंटेड आहे, मी लय हुशार आहे, मी लय जबरदस्त आहे असं म्हणत नाही मित्रांनो. आणि जरी कोणी असं जर म्हणत असेल तर समजायचं की त्याची कळा उतरतीला लागली असं गृहीत धरायला हरकत नाही. कारण का, आपल्या नॉलेजवर आपण कधीही घमेंट करायची नसते आणि कधीही ओव्हर कॉन्फिडन्स ठेवायचा नसतो, कारण का त्याच्यापेक्षा पुढचा कुणीतरी दुसरा येतच असतो. ओके, म्हणून असं मला तुम्हाला सांगायचे की आपण इथं काय पाहणार आहेत. एक्सप्लेन द समरी ऑफ हिस्ट्री ऑफ जेनेटिक्स. म्हणजे अनुवंशशास्त्राचा इतिहास आपण इथं पाहणार आहोत. जे मराठी मीडियमची जे मुलं असतील त्यांच्यासाठी सांगतोय आपण अनुवंशशास्त्राचा इतिहास. म्हणजे या अनुवंशशास्त्रामध्ये ज्या शास्त्रज्ञांनी स्वतःचं योगदान दिलं, त्यांनी स्वतः काही प्रयत्न केला, त्यांना जे काही आढळून आलं, त्यांनी जो काही अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये त्यांना जे काही आढळून आलं, त्या संदर्भात आपण इथे जाणून घेणार आहोत.
ओके, मग आता कोण शास्त्रज्ञ आहेत, कशा कशा स्वरूपाची आहे ते इथं आपण पाहूया. पण प्रथम मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, काय रिक्वेस्ट करतो, जर या चॅनलवर आपण प्रथमच असाल तर लागलीच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि या व्हिडिओची लिंक कमीत कमी 5 मित्रांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा. मी तुमच्यासाठी तासनतास देत आहे, तर तुम्ही माझ्यासाठी फक्त 1 मिनिट द्या. या व्हिडिओच्या खालच्या साईडला जे काही एक ॲरो आहे शेअरचा, त्यावर क्लिक करा आणि तिथून क्लिक करून तुमच्या कमीत कमी 5 मित्रांपर्यंत किंवा 5 ग्रुपपर्यंत याची लिंक सेंड करा, जेणेकरून की ते विद्यार्थी पाहू शकतील आणि त्याचं पुण्य तुम्हाला पाप नाही लागणार मित्रांनो, त्याचं पुण्यच लागेल. मी तासनतास बसून इथं शिकवतोय, सकाळपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत बसून शिकवतो. कारण का की हे नॉलेज तुम्हाला देतोय आणि नॉलेज दिल्यानं कमी कधी होत नसतं मित्रांनो. नॉलेज दिल्यानं नॉलेज ते वाढतच असतं. नॉलेज ही एक अशी चीज आहे, ती आपण जर दुसऱ्याला जर वाटत राहिलो, दुसऱ्याला जर शेअर करत राहिलो तर आपलं नॉलेज वाढत जातं. म्हणून तुमच्यासमोर मी इथं जे काही बसून शिकवतोय यामध्ये माझ्या नॉलेजमध्ये भरच पडते. एक पॉईंट मी स्टडी करतोय, एक पॉईंट मी कलेक्ट करतोय आणि त्यानिमित्ते माझे निश्चितच खूप बारकाव्याने याचा अभ्यास होतो, म्हणजे माझा बेनिफिट आहे. आणि तुम्ही जर दुसऱ्या 4 लोकांना जर पाठवलात, 5 लोकांना जर लिंक पाठवला तर निश्चितच त्याचा सुद्धा खूप बेनिफिट होतो. चांगल्या बाबी सांगतोय तुम्हाला मी, चांगल्या बाबी निश्चित सगळ्यांसोबत शेअर करत चला. अभ्यास करत असताना तुम्हाला मी काल सांगत होतो की हाऊ वी कॅन स्टडी द सेकंड पेपर, 10th सेकंड पेपर सायन्स सेकंड आपण कशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो. जनरली मित्रांनो कमीत कमी तुमचे स्टडी मंडळ म्हणजे अभ्यास मंडळ तुमचं स्थापन करा आणि या अभ्यास मंडळामध्ये कमीत कमी तुमचे 10-12 मित्रांचं डिस्कशन करत चला, चर्चा करत चला. तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल, तुमचा काही असो, चर्चा करत चला. एखाद्याने एखादा प्रश्न टाकायचा आणि त्याचं उत्तर सगळ्यांनी द्यायचं. लागलीच दुसऱ्याने कोणीतरी प्रश्न टाकायचा, पुन्हा सगळ्यांनी उत्तर द्यायचं. यामधून अभ्यास होत असतो. हे ऑनलाईन स्टडी आहे मित्रांनो. आणि जर वर्गामध्ये तुम्ही जर आलात, हे लॉग पूर्णतः सगळे एकत्र आलात की वर्गामध्ये सुद्धा एकत्र बसल्याच्या नंतर आपण मुद्द्यावर जर चर्चा केलात तर सायन्स पेपर सेकंडचा खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास होतो. सेकंड पेपरचा नंबर 1 अभ्यास होत असतो आणि डिस्कशनना अभ्यास होत असतो. याचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणून मी सुद्धा तुमच्यासोबत डिस्कशनसाठीच आलेला आहे. काही प्रश्नांची उत्तर मी सुद्धा तुम्हाला विचारणार आहे. म्हणून आपण इथं लर्न करत असताना सुद्धा सर्व डिस्कशनमध्ये तुम्ही उत्तरं देत असतात, एक नाही, मी तुम्हाला प्रश्न विचारत असतो, तुम्ही उत्तरं देत असतात. बरेच जण विद्यार्थी त्याचे उत्तरं पाहत असतात. हे कधी विसरेल का बरं तुमचं? कधीच विसरणार नाही. म्हणून चांगल्या गोष्टी कॉमेंट करत चला. व्हॉट हॅपन्स वगैरे इथं जे काही बरेच जण काही कॉमेंट वगैरे करतायत, पण आलतू फालतू मात्र कॉमेंट करत जाऊ नका माझ्या प्रिय मित्रांनो, माझ्या प्रिय बंधूंनो, माझ्या प्रिय बांधवांनो. ओके, चला आता आपण पुढे पाहूया. आता काय सांगतो तुम्हाला चांगल्या बाबी. कसं असतं की स्पेशली बोलण्यापेक्षा असं टीचिंग देत जर एखादा मुद्दा जर तुमच्या पुढे जर मी जर ठेवला तर निश्चितच त्याचा खूप बेनिफिट होतो, खूप चांगला बेनिफिट होतो मित्रांनो. ओके, आता दुसरं सांगतो, आणखी एक जाता मित्रांनो सांगतो. आई आणि वडील जगातील एक सर्वात मोठी जर कोणती देणगी असेल तर आई वडील देणगी आहे मित्रांनो. आई वडील ही एक सर्वात मोठी देणगी आपल्यासाठी. त्यांनी आपल्याला हे विश्व दाखवलं, त्यांनी आपल्याला हे जीवन दाखवलं, त्यांनी आपणास हे निसर्ग दाखवला, त्यांनी आपणास ही संस्कृती दाखवली, त्यांनी आपणास हे भारत दाखवला, एक नाही. आणि त्यांनी आपणास हा अनुवंशशास्त्र सुद्धा म्हणजे जेनेटिक्सचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपणास त्यांनी शिकवलेला. म्हणजे आपल्या आई वडिलांपासून आपल्यापर्यंत जे काही गुणधर्म आले त्या गुणधर्मांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. जे काही तुम्ही शिकलेलं आहे, जे काही तुम्हाला मिळालेलं आहे, हे सुद्धा अनुवंशशास्त्राचाच एक भाग आहे. आणि तुम्ही जे काही बनलेलं आहे, तुमचं जे काही शरीर आहे, हे शरीर कसं आलं, कुठून आलं, तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गुणधर्म आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते कसे आले, जे मी बोलतोय माझा आवाज कसा आला, कोणाकडून आवाज आला, कशा पद्धतीनं आला, कोणत्या प्रकारे आला, जीनमध्ये काय प्रकार घडला, कसा बदल घडला, कसे बदल पुढे घडत जातात आणि कसे बदल घडत जातील, या संदर्भाचा सविस्तररित्या अभ्यास आपण या बीटमध्ये करणार आहोत. म्हणजे इथून पाठीमागे ज्या काही शास्त्रज्ञांनी सविस्तररित्या त्यांना जे काही वाटलं, त्यांना जे काही आढळून आलं, त्या संदर्भाचा अभ्यास आपण आता इथे करणार आहोत.
म्हणून आता पाहूया आपण जेनेटिक्सची हिस्ट्री. एक्सप्लेन समरी ऑफ हिस्ट्री ऑफ जेनेटिक्स. जेनेटिक्सची आपण हिस्ट्री काय आहे ती पाहणार आहोत. म्हणजे आता बघा ना, हे जे कोणी शास्त्रज्ञ होऊन गेले ह्यांनी बसल्या बसल्या काहीतरी उपद्व्याप केलेले आहेत, काहीतरी कुटाने करत बसलेले आहेत. आणि एक लक्षात घ्या, रिकाम टेकडा माणूस हा निश्चितच काही ना काही उद्योग करत असतो. म्हणून माणसानं सातत्याने रिकामं राहण्याचा प्रयत्न करावा. रिकामं म्हणजे कसं, काही ना काहीतरी डोक्यामध्ये सातत्याने कामं असायला पाहिजेत. रिकाम टेकडे माणसं निश्चित काही ना काही करत असतात. मग भलेचाही मानव हा इतका प्राणी आहे, कुठेतरी सकाळी जाऊन बसल्या बसल्या कमीत कमी तो हाताने माती कासणं पण शेतीमध्ये तो करत असतो. संडासला बसलेला माणूस सुद्धा गपचूप बसत नाही, हे मला सांगायचं तुम्हाला. बाथरूममध्ये बसला तरी आजूबाजूला बघतच असतो, बाथरूममध्ये काहीतरी लिहित असतो. पण लिहित जाऊ नका मित्रांनो. तुमची त्या ठिकाणी बहीण जाणारी असते, तुमचा वडील जाणारे असते, आई जाणारी असते, सगळे हे विश्वची माझे घर आहे. मला सांगायचं की माणूस हा खूप विचित्र प्राणी आहे, खूप विचित्र प्राणी. तो कधीच स्तब्ध बसत नाही आणि कधीच निवांत बसत नाही. म्हणून या पृथ्वी तलावर जेव्हा माणसं जन्माला आले तेव्हापासून त्यांनी काही ना काही करायला सुरुवात केलेलीच आहे. पण प्रत्येकाची फील्ड मात्र वेगळी आहे. आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये तुम्ही अभ्यासलेलं त्याची लिंक तुम्हाला मी पाठवलेली आहे, नसेल तरी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाठवेन. न्यूटन हा शास्त्रज्ञ जेव्हा प्लेगचा लॉकडाऊन होता, त्या प्लेगच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये तो बिचारा शेतीमध्ये जाऊन बसला. आणि शेतीमध्ये जाऊन बसला तर बसला, पण गप्प बसला का नाही, एका सफरचंदाच्या झाडाखाली बसला. तिथून सफरचंद खाली पडलं, झाडावरून खाली पडलं. खाली पडल्यावर तरी गप्प बसला का? त्याने लागलीच तो विचार केला, हे सफरचंद खालीच का पडलं, आहे की नाही? गप्प बसतो का माणूस? बाबा पडू दे ना, तुझ्या काय बापाचं बिघडत होतं? तू जर ते जर पडलेलं जर तुझं शोधत जर बसला नसता तर माझ्या या देवासारखे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताण आला नसता ना. पण नाही मित्रांनो, त्यांनी तो वेगवेगळ्या प्रकारचे सफरचंद खालीच का पडले हे शोधून काढलं आणि त्याचा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणून नवीन लॉ जगाच्या समोर दिला. या विश्वातील प्रत्येक वस्तू एकमेकाकडे आकर्षिली जाते, प्रत्येक वस्तू एकमेकाकडे अट्रॅक्ट केली जाते आणि त्यांच्या दरम्यानचा फोर्स असेल, मास असेल, या सगळ्यांचं रिलेशन त्या बिचाऱ्यानं सांगून ठेवलं लॉकडाऊनच्या काळामध्ये. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही काय करत आहेत? कुठेतरी खोड्या कर, कुठेतरी गल्लीमध्ये पळापळ कर, कुठेतरी बॅट खेळत बस, कुठेतरी छतावर जाऊन बस, कुठेतरी खिडकीमधून मोठ्याने ओरड, हे तुम्ही करत आहेत, हे की नाही, या लॉकडाऊनमध्ये. पण त्या लॉकडाऊनमध्ये त्या बिचाऱ्याने मात्र मोठा असा लॉ संशोधून काढला आणि ग्रॅव्हिटेशन तेव्हापासून ह्या जगाच्या समोर आला. हे तिथं जसं ग्रॅव्हिटेशनच्या बाबतीत झालं तशा स्वरूपामध्ये या शास्त्रज्ञांनी यांच्या क्षेत्रामध्ये नवीन काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न केला. मग कोण कोण आहेत ते बिचारे? आपण त्या बिचाऱ्यांचं नाव जाणून घेऊया. तर दॅट बिचारेज आर हिअर. विचार दॅट बिचारेज. हे पहा, इथं सर्वांची नावं आपण पाहणार आहोत. तर ते कोणते कोणते शास्त्रज्ञ होते चला जाणून घेऊया आपण. तर पहा, यू नो दॅट heredity is the transfer of biological characters from one generation to another generation. एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये, एक नाही, बऱ्याच चित्रपटामध्ये आपण विनोदाने सुद्धा पाहत असतो. कोणता तरी एक चित्रपट आहे आणि चित्रपटामध्ये वडील जो काही खोडी करतो त्याच्यापेक्षा तो पुढची मुलगा खोडी करत असतो आणि तेव्हा मग त्याचा बाप म्हणत असतो की हां, अभी मुझे कॉन्फिडन्स आ गया की तू मेरा बेटा है. ठीक आहे ना, मी सायन्सचा आहे, मी अधूनमधून ह्या सायन्सशी रिलेटेड काही जोक्स वगैरे सांगेन, वेगळं काही समजून घ्यायचं ना मित्रांनो. आणि ही बायोलॉजी आहे. बायोलॉजी म्हटल्याच्या नंतर मानव वंशशास्त्राचा अभ्यास आणि मानवी मनाचा अभ्यास, मानसशास्त्र, अशा सगळ्यांची गुंतागुंत या विज्ञानामध्ये आहे. म्हणून इथं तुम्हाला सगळ्याच बारकावे मला तुम्हाला सांगावे लागणार आहेत. त्यामुळे विज्ञानाचा अभ्यास करत असताना संकोचायचं नाही, कारण का तुम्ही माझी मुलं आहेत, तुम्ही माझे विद्यार्थी आहेत, तुम्ही माझ्या पोटच्या मुलांसारखे आहेत. म्हणून तुम्हाला मी बारकावे सर्व बिनधास्तपणे मी बोलणार आहे, बिनधास्तपणे मी तुम्हाला शिकवणार आहे, बिनधास्त तुम्ही माझ्याशी शिकायचं आहे. ओके, आता आपण काय ते पुढे पाहूया. पहा काय सांगितलंय. यू नो दॅट हेरिडिटी इज अ ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन. मग वन जनरेशन कसं म्हणता येईल तुम्हाला? तुमचे आता तुमच्याकडे लक्षात घ्या, तुमच्या शरीरामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स आले, रंग असेल, केस असतील, आवाज असेल, डोळे असतील, हे तुमच्या आईवडिलांकडे आले. तुमच्या आईवडिलांकडे कुठून आले? त्यांच्या आईवडिलांकडनं आले, म्हणजे तुमच्या आजी आजोबाकडनं आले. त्या आजी आजोबामध्ये कुठून आले? त्यांच्या आईवडिलांकडनं, म्हणजे तुमच्या पंजोबाकडनं आले.
तुमच्या पंजोबामध्ये कुठून आले तर त्यांच्या आईवडिलांकडनं, म्हणजे तुमचे खापर पंजोबा, ही लिंक आहे. पंजोबा म्हणजे तुम्ही, तुमचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, हे काय खापर फिपर जे काही आहे असतील ते आता मला तर काही पलीकडचं जास्त माहिती नाही, पण खापर पंजोबापर्यंत माहिती आहे. आता खापर म्हणतात का खपर म्हणतात मला माहिती नाही. आय एम सायन्सचा विज्ञानाचा माणूस आहे मी, ते तेवढा बारकाव आहे, तिकडे गेलेला नाही, पण इकडे मी पाहत आहे. ओके, आता आपण पाहूया काय पाहायचं आहे आपल्याला. वन जनरेशन टू अनदर, एकाकडून दुसऱ्याकडे ज्या काही प्रक्रिया जातात यालाच वाया जीन्स म्हणतो आपण त्याला, जीन्स गुणसूत्र म्हणतो आपण त्याला. आणि पुढचा प्रकार जर याच्या डिटेल्समध्ये पाहायचा असेल तर दॅट इज कार्ड ॲज क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्समधून सुद्धा ही प्रक्रिया पुढं घडत असते. आता एक 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 पॉईंट आपण पाहूया. आता काय पॉईंट आहेत पहा. ओके, जॉन ग्रेगर मेंडल, दिस इज द फर्स्ट बिचारा, दिस इज द फर्स्ट बिचारा. या बिचाऱ्याने प्रथम इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला, प्रथम स्टडी करण्याचा प्रयत्न केला. दिस इज द फर्स्ट पर्सन. हा पहिला व्यक्ती आहे की ज्यांनी जेनेटिक्सच्या बाबतीत अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, व्हिडिओला लाईक केलंय ना, मधात विचारतो तुम्हाला, तुमचं लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. महत्त्वाचं असतं म्हणजे एक एनर्जी मिळते हो. एखाद्या व्हिडिओला जर जास्तीत जास्त लाईक भेटले तर तो व्हिडिओ खूप जबरदस्त आहे असं वाटतं. आणि जर लाईक नसतील तर वाटतं आपण जे करतोय ना सगळं बोरिंग कंडिशन, बोर काम आहे आणि हे काम आपण करणं बंद करून टाकायला पाहिजे असं वाटतं मग. आणि तुम्ही जर लाईक करत असाल ना मग मस्त एनर्जी येते. तुम्ही जर जास्तीत जास्त शेअर करत असाल ना मस्त एनर्जी येते. एक नाही, सकाळी 8 पासून कामात बिझी आहे, पण वाटतं का तुम्हाला मी 8 पासून कामात बिझी आहे म्हणून? वाटतं का तुम्हाला? मुळीच नाही. रात्री 10 वाजेपर्यंत मी असाच असतो. म्हणून मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण सुद्धा सर्वांनी पद्धतीने काम करायला पाहिजे. अभ्यास हा काम नसून अभ्यासाचा आनंद घेता आला पाहिजे, अभ्यासाची एन्जॉय करता आला पाहिजे. आपला अभ्यास हा एन्जॉय युअर सेल्फ. माझ्यासोबत अभ्यास आपण सर्वजण मिळून एन्जॉय करूया. हे सायन्सचं पुस्तक आपण एन्जॉय करणारा सेकंडचं पुस्तक. ओके ओके, आता पुढे काय म्हटलंय पहा. द जॉन ग्रेगर मेंडल इज पायनियर. पायनियर म्हणजे पहिला संशोधक आहे. हे पहा, मराठीतून शब्द दिलाय मी इथं, फर्स्ट संशोधक म्हणतो आपण त्याला. ओके, ऑफ द मॉडर्न जिनॅटिक्स, आधुनिक अनुवंशशास्त्राचा हा एक उद्गमा आहे, उद्गाता आहे. फर्स्ट संशोधक, तो एक पिता आहे अनुवंशशास्त्राचा हा एक पिता आहे म्हणायला हरकत नाही आपण, कारण का याच विचाराने सुरुवात केलेला आहे. ठीक आहे, काय केलं आहे की मॉडर्न जिनॅटिक्स. ओके, अराउंड द पिरियड ऑफ 1886, किंवा अराउंड द पिरियड ऑफ 1886. ओके, 1886च्या बाबतीत या व्यक्तीनं इथं हा केलेला प्रकार आहे. ओके, मग आता पुढे काय पाहतोय आपण यामध्ये पहा. आणखी एकदा पाहणार आहोत बघा. अराउंड द पिरियड ऑफ 1886च्या कालावधीमध्ये काय केलं त्याने तर पहा. इट टुक अ लॉंग टाइम फॉर हिम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च. ओके, अबाउट द हेरिडिटी. आणि म्हणजे त्या व्यक्तीने काय केलंय, अराउंड द पिरियड ऑफ 1886, 1886च्या कालावधीमध्ये इट टुक अ लॉंग टाइम फॉर हिम टू अंडरस्टँड. ओके, म्हणजे त्यांनी बऱ्याच कालावधीमध्ये बऱ्याच काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने खूप 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 यामध्ये अभ्यास केलेला त्या व्यक्तीने. मेंडलची खूप थेरी वास्ट आहे, खूप वास्ट थेरी आहे. ती पुढं तुम्ही 9वीला अभ्यासलेली असणार आहे. हिम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटीच्या बाबतीत हा जॉन ग्रेगर मेंडल आहे. आणि जॉन ग्रेगर मेंडल या शास्त्रज्ञाची इथं जे काही फोटो मी तुमच्यासमोर इथं ठेवलेली आहे. ओके ओके, आणि मग आता पुढे काय सांगता येईल तुम्हाला. ओके, नेक्स्ट ह्युगो डिवेरिस. आता हा दुसरा शास्त्रज्ञ. हे पहा, पहिला व्यक्ती सांगितला आपण जॉन ग्रेगर मेंडल. या व्यक्तीनं जिनेटिक्सच्या बाबतीत बरंच काही अभ्यास करण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीने. ओके, आणि शेवटी त्यांनी एक कन्क्लुजन केलं आणि हेरिडिटीच्या बाबतीत त्यांनी एक स्वतःचा एक रिसर्च जगाच्या समोर ठेवलेला आहे. ओके, आता त्यामध्ये आणखी दुसरा कोण होता, ह्युगो डिवेरिस. या व्यक्तीने काय केलं, 1901 मध्ये काय केलंय, द रिझन बिहाइंड the sudden changes were understood due to the mutation theory of Hugo de Veris.
मीन्स ह्यूगो डी वेरिश ये शास्त्रज्ञ ने क्या किया है, तो इन्होंने क्या किया देखो, म्यूटेशन की थ्योरी उन्होंने फर्स्टली यानी कि वर्ल्ड के सामने रखने की कोशिश की है। यानी कि म्यूटेशन की थ्योरी, म्यूटेशन बोले तो क्या है, जीन के कोड में कुछ चेंजेस होता है, जीनेटिकल चेंजेस कहते हैं हम उन्हें, यानी कि उसे हम म्यूटेशनल चेंजेस, उसे हम म्यूटेशनल थ्योरी, म्यूटेशन की थ्योरी किसने बताई है, तो दिस थ्योरी इज पुट बाय साइंटिस्ट ह्यूगो डी वेरिस। ओके, इसके बाद हम आगे देखते हैं, आगे नेक्स्ट क्या है देखो, देन वॉल्टर एंड सुटोन, वॉल्टर एंड सुटोन, दैट इज ए मीनवाइल, वही है पैराग्राफ, मीनवाइल इन 1902 1902 में 1902 मध्ये काय केलंय, वॉल्टर अँड सुटन ऑब्झर्व द पेअर्ड क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहॉपर, ग्रासहॉपर म्हणजे नाकतोडा, नाकतोड्यामध्ये काही त्याला जीन्सचा त्यांनी अभ्यास केला, नाकतोड्यावर त्यांनी अभ्यास केला, कोणी, वॉल्टर अँड सुटॉन। ओके, यांनी काय केलं, 1920 मध्ये स्टडी किया है उन्होंने, देन वॉल्टर एंड सुटॉन ऑब्जर्व दैट पेयर्ड क्रोमोसोम्स, पेयर्ड, पेयर बोले तो जोड़ी, पेयर्ड क्रोमोसोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहॉपर, सेल्स ऑफ ग्रासहॉपर, ग्रासहॉपर के सेल्स में उन्हें कुछ पेयर ऑफ क्रोमोसोम से कुछ पेयर्स देखने को मिले, गुणसूत्रांच्या काही जोड्या मिळाल्या, until then it was not known to anyone. ओके, आणि मग अशा स्वरूपामध्ये त्यांनी तिथपर्यंत त्याचं संशोधन केलेलं आहे। आता पुढे काय सांगितलं, रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल, genetic material when it was proved that the genes are carried via chromosomes, genes are carried, जो कि जीन्स वगैरह रहते हैं उनका जो कैरी होते हैं, यानी कि एक जनरेशन से दूसरे जनरेशन में जाने के लिए किसका इस्तेमाल किया जाता है, क्रोमोसोम्स। इस तरह से मैं आपको बता रहा। ओके, ये किसने बताया, ये देखो वॉल्टर एंड सुटोर ने बताया। ओके, इसके बाद मैं अभी बता रहा हूं आपको, द रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन, यानी कि वहां का रिसर्च एक पर्टिकुलर दिशा में काम करना शुरू हो गया, फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल when it was proved that the genes are carried via chromosomes, यानी कि क्रोमोसोम्स की मदद से एक जनरेशन से दूसरे जनरेशन में ये जाता है। लेकिन ये जो न्यूक्लियस रहता है, अपना जो न्यूक्लियस, सेल का जो न्यूक्लियस रहता है, न्यूक्लियस में बहुत सारे ऐसे कुछ कंपोनेंट्स रहते हैं, वो कंपोनेंट एक जनरेशन से दूसरे जनरेशन तक कैरेक्टरिस्टिक्स कैरी करने के लिए उनका इस्तेमाल किया जाता है। ओके, और आगे का पॉइंट क्या है देखो, थ्रू विच द 1944 क्या, ट्रायो ऑफ साइंटिस्ट ओस्टवॉल्ड, ट्रायो म्हणजे 3 साइंटिस्ट है, कौन कौन, ओस्टॉल एवेरी, मैकलिन मैकथी, ओके, मैकैथी एंड कोलिन मैकलियोड, ये 3 जो साइंटिस्ट है, ये देखो, ये मैंने आपको वॉल्टर एंड सुटॉन, ये वॉल्टर की इमेज मैंने आपको यहां दे दी है, वॉल्टर की। ओके, और इसके बाद यहां जो 3 साइंटिस्ट आपको दिए गए हैं, 3 साइंटिस्ट कौन से, ओस्टवॉल्ड एवेरी, ओके, उसके बाद मैकलिन मैककॅथी एंड कोलिन मैकलियोड। ही जी नावं आहेत ना, ही नावं अशीच असतात, आपल्याकडे सुद्धा बक्कळ नावं असतात बघा, वेगवेगळे नावं असतात, त्या नावावरून जर आपण इथं जर कोणाची नावं जर घेतलं तर पुन्हा ते मला आमच्या नावाची तुम्ही थट्टा केली का म्हणतील, एक नाही। आता माझंच नाव सांगतो, माझंच नाव काय आहे हे पहा, सिर साठ, कितने 60, कितने सिर है, कितने है 60 है। मग आमच्याकडे विनोदानं म्हटलं जातं 60वर 1 सिर 60, 60वर 60 सिर 60 असं म्हटलं जातं, म्हणजे 60 आडनावावर हे असलेला, म्हणजे आमच्यामध्ये जे जनरेशन सांगितलं जातं तर आम्हाला 60 आडनावाचे बंधू आहेत असं सांगितलं जातं, 60 किती, सिर 60। ओके, असो, एनिवे असं सांगायचं मला, आपल्या तिकडे सुद्धा अशीच नावं, एक नाही, आपल्याकडे काळे म्हणतो तिकडे ब्लॅक आहेत, एक नाही, आपण इकडे पांढरे म्हणतो तिकडे व्हाईट आहेत, एक नाही, आपण इकडे फॉक्स, कोले आडनाव आहेत की नाही आपल्याकडे सुद्धा, तर तिकडे फॉक्स आहेत, फॉक्स। ओके रे, असो जे काय असेल ते। ओके, ओस्टवॉल्ड एवेरी, मैकलिन मैककॅथी एंड कोलिन मैकलियोड, ओके, प्रूव्ड दैट दे एक्सेप्ट वायरसेस,
viruses, a B, coronaviruses, except viruses, all living organisms have DNA as genetic material. ये देखो, वायरस में जेनेटिक मटेरियल नहीं होता, वहां खाली प्रोटीन्स वगैरह रहते हैं, और वो खाली यानी कि एक उन्होंने एक जस्ट देखो इन्होंने एक्सेप्ट प्रूव दैट एक्सेप्ट वायरसेस के बजाय ऑल लिविंग ऑर्गेनिजम्स. अभी भी कंट्रोवर्सी है कि वायरस लिव्हिंग है या नॉन लिव्हिंग आहे, ते सजीव आहे का निर्जीव आहे, यावर सुद्धा जगामध्ये आणखी शास्त्रज्ञांमध्ये भांडण चालू आहे. आता इकडेच आपणास तेच लर्न करायचं आहे. व्हायरस असा असतो की मानवी शरीरामध्ये गेल्याच्या नंतरच तो जगतो, म्हणजे ॲनिमल सेलची आवश्यकता असते त्याला जगण्यासाठी. तो जर एका मेटलवर जर पडला, कोरोना व्हायरस मेटलवर जर पडला तर जगत नाही, त्याचं मल्टिप्लिकेशन होत नाही, त्याचं प्रजोत्पादन तो करू शकत नाही. पण तो जर मानवी सेलवर पडला तर त्याचं प्रजोत्पादन होतं, एकापासून दुसऱ्यामध्ये तो मल्टिप्लिकेशन तो करू शकतो. मग आता इथं म्हणतोय आपण फक्त मानव, तर मग प्राण्यामध्ये सुद्धा ते आढळून येत आहे. आता सध्याच्या स्थितीमध्ये कोरोनाची लागण वाघाला झालेली म्हणून आपल्याला आढळेल, कारण का ते प्राणी मानवाच्या संपर्कामध्ये येत आहेत आणि ते दुरुस्त सुद्धा होत आहेत. म्हणून सांगायचे काय आपणास या ठिकाणी, तर अशा स्वरूपामध्ये जे व्हायरसेस आहेत त्यांना फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमची सेल पाहिजे असते, लिव्हिंग सेल पाहिजे असते. लिव्हिंग सेलवर गेल्याच्या नंतरच तो तिथं जगतो आणि तिथून तो मल्टिप्लिकेशन करत असतो. हे व्हायरसचं वैशिष्ट्य आहे. मग आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे, तो जर मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे पुनरुत्पादन करतो तर सजीव आहे, सजीव आहे, आणि तो जर दुसरीकडे कुठे जर आला तर तो जगत नाही. हे खूप गुंतागुंत आहे, ते आपणास इथं शिकायचं नाहीये, ते पुढे शिकायचे आपणास. ओके, आता इथं पॉईंट सांगितला तुम्हाला, काय सांगितलं आपण या तिघांच्या बाबतीत सांगितलं की त्यांनी काय काय केलं. तर जेनेटिक मटेरियल्स डीएनएच्या बाबतीत कशा एक्सेप्ट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव डीएनए ॲज जेनेटिक मटेरियल. डीऑक्सी राइबोन्यूक्लिक एसिड, आरएनए रिबोज न्यूक्लिक एसिड. ओके, इसके बाद हम क्या देखते हैं, देखो बोलण्यामध्ये कधीतरी स्लिप ऑफ टंग होत असते, समजून घेत चला, कारण का इथं फिगर पण पाहिजे असते, तुम्हाला काय बोलायचं असतं ते पाहायचं असतं आणि पुढे काय बोलायचं ते सुद्धा आठवून ठेवायचं असतं. आणि बोललेलं थोडं सुद्धा चूक होता कामा नसते, कारण का की एडिटिंग व्हिडिओ जर असतील, एडिटिंग, तर एडिटिंग व्हिडिओमध्ये जे काही चुकीचं असेल ते एडिट करता येतं, काढून टाकता येतं. पण लाईव्ह सेशनमध्ये काहीच करता येत नाही, जे काही बोलेल ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतं. पण वेळ प्रसंगी कुठं तर चुकून जर एखादा शब्द गेलाच तर समजून घेत चला. आता हे दुसरे दोन विचारे, दोन सायंटिस्ट आहेत, यांच्या बाबतीत आपण माहिती घेऊया. काय इथं काय सांगितलं आपण हे पहा. ऑल्टरच्या बाबतीत ऑल्टर सुटॉन झाला, मॅकॅथी वगैरे हे तिघ जण झाले त्रिकूट, ट्रायोड म्हणजे त्रिकूट, या त्रिकुटांच्या बाबतीत झालं. आता आपण पाहूया फ्रँकोइस जाकोब and Jacques Monod, Jacques Monod. Okay, हे पहा फ्रांकोइस जाकोब आणि जॅक मोनॅड इन 1861, सॉरी 1961, म्हणजे इथं सेंटेन्स करेक्ट असतं पण उच्चार कधीतरी चुकून जात असतो. ओके, 1961 मध्ये काय केलं, फ्रेंच जेनेटिसिस्ट म्हणजे फिजिसिस्ट, एक ना केमिस्ट, तशा पद्धतीचा हा जिनेटिसिस्ट आहे. जिनेटिसिस्ट म्हणजे हा जेनेटिक्स अनुवंशशास्त्रज्ञ फ्रान्सिस जाकोब and Jacques Monod proposed the model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cells. बॅक्टेरियल सेल्समध्ये डीएनएच्या बाबतीत कशा स्वरूपाचे असतात त्यांनी सुद्धा यावर अभ्यास केलेला आहे. फ्रांकोइस जाकोब अँड जॅक मोनॉड या व्यक्तीने, आणि हे फ्रेंच सायंटिस्ट आहेत. ओके, आता पुढे काय सांगितलं तुम्हाला, इट हेल्प्ड म्हणजे मदत मिळाली टू अनकव्हर द जेनेटिक्स कोड हिडन इन डीएनए. डीएनएच्या बाबतीत त्यांनी बारकावा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. देअर बाय द टेक्निक ऑफ recombinant DNA technology emerged which has the vast scope in the field of genetics engineering. जेनेटिक्स इंजिनिअरिंग मध्ये आजच्या घडीला किंवा चांगल्या प्रकारचा एक खूप चांगल्या प्रकारचा स्टडी करण्यासाठी यांची मदत झालेली आहे, अशा पद्धतीचं या सेंटेन्समध्ये आपण पाहू शकतो. ओके, आणखी एकदा, इट हेल्प्ड अनकव्हर द जेनेटिक्स कोड हिडन इन डीएनए. डीएनए मध्ये जे काही कोड्स असतील त्या कोडचा डिटेलमध्ये स्टडी करण्यासाठी मदत झाली.
अनकवर म्हणजे मध्ये जे काही होतं दडलेलं ते बाहेर उलगडण्यासाठी त्याची मदत झाली. देअर बाय द टेक्निक ऑफ रिकम्बनंट DNA टेक्नॉलॉजी एमर्ज्ड विच हॅज द वास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. आजच्या परिस्थिती जर पाहिलं आपण तर हे जेनेटिक्स इंजिनिअरिंग प्रचंड वास्ट आहे, प्रचंड स्टडी केला जात आहे. आज आपण पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीचे त्याच्या एका जीवापासून दुसरे क्लोन सुद्धा केले जात आहेत. क्लोन असे म्हणजे शब्द उच्चार येत नाहीत बऱ्याच वेळा. क्लोन सुद्धा केले जातात. क्लोन म्हणजे काय असतो? माझ्यासारखा माझ्या पेशीपासून तंतोतंत माझ्याच सारखा जशास तसा दुसरा जीव निर्माण करणे त्याला आपण क्लोन असे म्हणतो. आणि जगातील पहिली जर क्लोन झालेली जर कोणता जर प्राणी असेल तर दॅट इज दी डॉली, मेंढी. आणि त्या मेंढीचं नाव आहे डॉली. आणि तिचं 1997 ला तिचा पहिला क्लोन झालेला आहे. ओके, देयर बाय द टेक्निक. ओके, इसके बाद आगे क्या क्या देखो, द साइंस ऑफ हेरिडिटी इज यूजफुल फॉर डायग्नोसिस. ये देखो, सायन्स ऑफ हेरिडिटी इज यूजफुल. हेरिडिटी अनुवंशशास्त्राचा कुठे उपयोग केला जात आहे? डायग्नोसिस करणे, डायग्नोसिस निदान करणे, ट्रीटमेंट म्हणजे उपचार करणे, आणि प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिरोध करण्यासाठी ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स म्हणजे हेरिडिटरी एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे येणारे जे काय डिसऑर्डर्स असतील ते डिसऑर्डर्स ओळखणे आणि ते पुढच्या जनरेशनमध्ये जाऊ नयेत म्हणून त्याच्यापासून दुरुस्ती करणे म्हणजे जेनेटिकल कोडमध्येच बदल घडून आणण्यासाठी याचा वापर केला जात आहे. पुन्हा दुसरं काय? प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज. हायब्रिड व्हरायटीज आहेत. आज आपण क्रॉपच्या बाबतीत पाहतो, वनस्पतींच्या बाबतीत पाहतो, कित्येक व्हरायटीज आहेत. नुसतं आता आंब्याचं सीझन आहे म्हणून आंब्याचं नाव घेऊया आपण, ठीक आहे. आंबे हापूस आंबा आहे, पायरी आंबा आहे, रत्नागिरी हापूस आहे, देवगड हापूस आहे. हे हापूस मधलेच वेगवेगळे, ठीक आहे. मॅजिका इंडिका मॅजिफेरा हे जे काय मँगोचं नाव आहे. ओके, त्यानंतर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स असतो. आता जनावराच्या सुद्धा बघा किती व्हरायटीज आहेत. साधी गाय पाहतो आपण, जर्सी आहे, होलस्टेन फ्रिजन आहे, देवणी आहे, लाल कंदारी आहे, असे कित्येक प्राणी आहेत, ठीक आहे. पण अशाच प्राण्यापासून दुसऱ्या आणखीन एकत्रीकरण करून नवीन व्हरायटीज तयार केल्या जातात. त्यांना सुद्धा काय म्हणतो आपण? हायब्रिड व्हरायटीज म्हणतो. मग हायब्रिड व्हरायटीचं एक आपण एक्झाम्पल देतो तुम्हाला. प्रतिकार शक्ती असणारी एक व्हरायटी आपल्या भारतामध्ये, तिचा आणि होलस्टेन फ्रिजन या दोन्हीपासून एक नवीन व्हरायटी तयार केली. दॅट कोणती होती? ते होलस्टेन फ्रिजन आणि देवणी महाराष्ट्राची आहे ना गाईची जात देवणी आणि होलस्टेन फ्रिजन या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून हायब्रिड मधून एक नवीन व्हरायटी तयार करण्यात आली. दॅट व्हरायटी, नेम ऑफ दॅट व्हरायटी इज होलदेव. नाव काय तिचं? होलदेव. नवीन व्हरायटी तयार करण्यात आली, न्यू व्हरायटी. दॅट न्यू व्हरायटी इज कॉल्ड ॲज होलदेव. अशा पद्धतीच्या नवीन व्हरायटी तयार करण्यासाठी सुद्धा वापर होतो. आता मानवामध्ये सुद्धा बघा ना किती प्रकारची व्हरायटी आहेत. आपण भारतातच पहा किती व्हरायटी आहेत. महाराष्ट्रीयन वेगळाच दिसतो, एक नाही, तो शरीराने वेगळाच आहे. दक्षिणेकडे गेला तर वेगळाच आहे, उत्तरेकडे गेला तर वेगळाच आहे, काश्मीरमध्ये गेला तर वेगळाच आहे, उत्तराखंडचा वेगळाच आहे, उत्तर प्रदेशचा वेगळाच आहे, मध्य प्रदेशचा वेगळाच आहे, राजस्थानी वेगळाच आहे. राजस्थानी माणसं आपल्याकडे भरपूर आहेत. मग राजस्थानचा माणसाचा समोर आल्याबरोबर आपण त्यांना ओळखतो, एक नाही. रंगानं गोरा असतो, उंचीने धिप्पाड असतो, हे झालं पाहिजे. आणि आपल्या हाताने केलेले बदल म्हणजे अंगावरचे कपडे असतील त्यांचा पटका वेगळाच असतो, अंगातला शर्ट वेगळाच असतो, धोती वेगळीच असते, कानामध्ये कुंडल असतं, बोलण्याची भाषा वेगळी असते. हे व्हरायटीज आहेत ना. परंतु दिसण्याच्या ही झाली, हे बोलणं वगैरे हे झालं नॉर्मल झालं. पण नैसर्गिक स्वरूपामध्ये जर पाहिला तर निसर्गाने त्यांच्यामध्ये सुद्धा खूप वेगळा अडॉप्टेशन घडून आणलेले आहेत, बदल आहे. आपण इथून जर गेलात अमेरिकेमध्ये वेगळेच आहेत, एक नाही. त्यानंतर साऊथ आफ्रिकेमधले वेगळेच, आफ्रिकन खंडातले वेगळेच आहेत. त्यानंतर तसंच आपण जर लॅटिन अमेरिकामध्ये जर गेलात मग लॅटिन अमेरिकामध्ये ब्राझील असेल, पेरू असेल, चिली असेल, हे जे देश आहेत त्या देशांचं जर तुम्ही जर पाहिलात तिकडून जर लॅटिन अमेरिका पाहिला, समजा ही अमेरिका वरच्या साईडला, खालच्या साईडला जी लॅटिन अमेरिका हे युरोप असेल, नंतर ही आफ्रिकन कंट्री असतील, हे
आशियन कंट्री असतील, नंतर इकडे तुम्ही जर पूर्वेकडे आणखी जर गेलात, तुम्ही दक्षिणेकडे जर गेलात, ऑस्ट्रेलिया असेल, त्याच्या बाजूला आपण न्यूझीलंड गेलात, तर प्रत्येक ठिकाणच्या माणसांच्या एक कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपणास बदल पाहायला मिळत असतात आणि तेच बदल म्हणजे इथं सांगत असतो. ओके, आपण दॅट इज कॉल्ड ॲज व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. प्लांटमध्ये सुद्धा इन इंडस्ट्रियल प्रोसेसेस इन विच द मायक्रोब्स आर युज्ड. आजच्या परिस्थितीमध्ये मायक्रोबचा वापर करून आपण त्यांच्यामध्ये खूप वेगवेगळ्या स्वरूपाचे त्यांच्यामध्ये झालेले बदल वगैरे आपण पाहत असतो. मग या बारकाव्यांचा अभ्यास इथे आपण इथे पाहिलेला आहे. कशामध्ये पाहिला? तर यामध्ये हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस, हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस या बीटमध्ये आपण सविस्तररित्या हा पॉइंट अभ्यासलेला आहे. काही शंका असेल तर कमेंट करू शकता, काही अडचण असेल तरी सांगू शकता मित्रांनो. अगर कुछ डाउट है, कुछ डिफिकल्टीज है, इफ यू हैव एनी डिफिकल्टीज यू प्लीज शेयर मी इन द फॉर्म ऑफ कमेंट्स. ओके, कमेंट कर सकते हैं, कुछ डाउट है तो भूल सकते हैं, पूछ सकते हैं. आपको ये जो हिस्ट्री है, जो हिस्ट्री के बारे में मैं आपको अभी बताया था, क्या बताया था? एक्सप्लेन द समरी ऑफ हिस्ट्री ऑफ जेनेटिक्स. अगर आपको इस तरह से कुछ क्वेश्चन पूछा गया तो आप इस तरह से इसका आंसर लिख सकते हैं. छोटे छोटे बड़े पैराग्राफ है, बड़े पैराग्राफ को मैंने छोटे छोटे बिट में इसे कन्वर्ट करके आपके सामने रख दिया है. आपको 100% समझ में आया होगा, कुछ डाउट नहीं, मुझे कॉन्फिडेंस है. अगर भी कुछ डाउट है तो कमेंट कर सकते हैं, कमेंट में पूछ सकते हैं दोस्तों. ओके, अभी तक वीडियो को लाइक नहीं किया है तो लाइक भी करो, अपने दोस्तों तक इसे शेयर भी करो. ओके, और सब्सक्राइब नहीं किया है तो चैनल को सब्सक्राइब करो. और geniusscienceedu.com ये अपनी वेबसाइट है, वेबसाइट भी सर्च करके आप वेबसाइट पे जाके आप वहां भी आप लर्न कर सकते हैं. वहां भी आप बहुत ही डिटेल से यानी कि सिस्टमैटिक स्वरूप में आपको वहां देखने को मिलेगी. लेकिन वेबसाइट स्टार्ट होने के लिए और कुछ दिन बाकी है, 1-2-3 दिन में वेबसाइट आपको मिल जाएगी. ओके, तो आज के इस लाइव सेशन आपको बहुत पसंद आया होगा दोस्तों. व्हाट इज मीन सर फ्रेंच जेनेटिक्स एक्सप्लेन अगेन. ओके, फ्रेंच जेनेटिक्स. ओके, तो इस तरह से हम ये जो बीट है आपकी समझ में आया होगा. तो देखो और एक बार मैं बता रहा हूं, जॉन ग्रेगर मेंडल बता दिया, ह्यूगो डिवेरिस बता दिया, इसके बाद ये देखो वॉल्टर एंड सुटॉन बता दिया. ओके, इनके बाद इन्होंने दूसरा जो था ओस्टवाल्ड एवरी, मैकलिन मैककैथी एंड कोलिन मैक्लियोड, इनके बारे में भी हमने पढ़ लिया. तो फ्रांकोइस जॉकब, ओके, जाकब जोकब वगैरह प्रोनाउंसिएशन. ओके, जाक मोनाड वगैरह प्रोनाउंसिएशन. इन 1961 फ्रेंच जेनेटिक्स फ्रांकोइस जॉकब एंड जाक मोनाड proposed the model process of protein synthesis with the help of DNA bacterial cell. डीएनए बैक्टीरियल सेल के बारे में उन्होंने जो कुछ भी प्रोटीन सिंथेसिस की प्रोसेस के बारे में उन्होंने स्टडी किया है. यानी कि ये जो छोटे छोटे जो माइक्रोस है इनके बारे में उन्होंने स्टडी किया है और स्टडी करके उन्हें जो कुछ भी उनके सामने जो कुछ भी उन्हें कंक्लूजन मिला, ये कंक्लूजन आपके सामने रखने की उन्होंने कोशिश की है. और डीएनए के बारे में डिटेल में स्टडी करने के लिए उन्होंने डीएनए का स्टडी यानी कि डीएनए का डिटेल में स्टडी करने के लिए उनका ये जो कुछ इन्वेस्टिगेशन का जो कुछ भी रिसर्च था वो रिसर्च आगे बहुत हेल्पफुल रहा. इस तरह से ये रहा पॉइंट. तो आगे के वीडियो में हम देखने वाले हैं ट्रांसक्रिप्शन, ट्रांसलेशन एंड ट्रांसलोकेशन. तो आज के इस सेशन के लिए, आज के इस वीडियो के लिए अभी हम यहां ठहरते हैं. जल्दी मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक जय हिंद, जय भारत. लेकिन 11th 12th के जो कुछ भी शेड्यूल है, शेड्यूल जो कुछ भी मैंने बैनर के ऊपर दिया है उसी हिसाब से हमारा शेड्यूल चलने वाला है. तो आगे के भी वीडियोस आप देख सकते हैं. 11th 12th के बच्चों को भी आप इसकी लिंक सेंड कर सकते हैं. अभी ठहरते हैं. जय हिंद, जय भारत दोस्तों. बाय बाय.